हॅलो. आजच्या रात्रीची सर्वात महत्वपूर्ण लढत आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. एका बाजूला आहे नवनव सरकार आई गावदेवी गोटेगर ब. दुसऱ्या बाजूला आहे क्रिशा मल्हारी 11 धोंडा वडवली आई गावदेवी धोंडा वडवली. आता दोन्ही संघांच्या आणि दोन्ही गावांच्या गावदेवीचा आशीर्वाद घेऊन उतरलेले हे दोन्ही संघ क्रिकेटच्या परिपटलावर आज यशस्वी होतील का हे मात्र पाहावं लागेल. एका बाजूला अंडर 25 चे सर्व खेळाडू आहेत दोंडा वडवली संघाचे. दुसऱ्या बाजूला अंडर 25 चे खेळाडू आहेत गोटेकर ब संघामध्ये. दोन्ही संघ अंडर 25 चे आहेत. पहिला चेंडू क्लास इथे मात्र दाखवत असताना न जगत पडलेला स्ट्रोक इथे मात्र कव्हर बाउंड्रीच्या बाहेर पहिल्या चेंडूवर सीमारेषा पार चौकार प्राप्त करत असताना गणेश डिंगोरे. फार सुंदर असा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जवळजवळ पहाटेचे 4:40 झालेत. कोंबड्याची बांग आपल्याला ऐकायला येते. आणि या पहाटेच्या संत आणि शांत वातावरणामध्ये सुरू असलेली आजच्या अंतिम रजनीची ही महत्वपूर्ण लढत आहे. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये जाणार आहे सर. सेमीफायनल दोनचा थरार आपण पाहत आहोत. या अगोदर आपण किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत फायनल बघितली आहे. त्यामध्ये असनोली आणि ठुणे हे दोन संघ, एका बाजूला भगवानजी बांगर यांची असनोली, दुसऱ्या बाजूला जगनजी वेकंड यांचे ठुणे हे पाहिले. आज मात्र इथे सेमीफायनल दोनचा आता थरार रंगलाय. कारण सेमीफायनल एक आसनगाव संघाने जिंकत फायनल मध्ये मजल मारली आहे. आणि सेमीफायनल दोनची लढत सुरू झाली आहे. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू पलटवार करताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. गणेश डिंगोरे अर्थात धोनी आणि जयंत डिंगोरे ही जोडी पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवली परंतु कोणत्याही प्रकारचे धाव यावर येत नाहीये. प्रज्वलनी कामगिरी फार चांगली केली आहे. अगोदरच्या सामन्याचा सामनावीरही तो ठरला होता. एक परफेक्ट ऑलराऊंडर प्रज्वल आपण पाहत आहोत. गती परिवर्तन पहा अंतिम क्षणामध्ये इथे मात्र काय घडतं, एसटी रक्षकाने थोडीशी इथे मात्र लेट केलं आणि परिणामी जयंत डिंगोरेला मी तर म्हणेल जीवनदान प्राप्त होत असताना आपण पाहत आहोत. एक धाव एक रिस्क होती आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या ज्या वेळी तुम्ही रिस्क घेऊन खेळता त्या त्यावेळी विजय निश्चित असतो. आणि आता या इथे मात्र चौथ्या चेंडूवर गोटेकर संघाच्या दोन्ही खेळाडूंनी भरपूर मोठी रिस्क होती ती रिस्क पत्करली आणि एक धाव कंप्लीट करत असताना 5 अंकावर आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. 4 चेंडू 5 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 षटकांची होणारी ही मॅच आहे. 3 षटकांची इनिंग आणि पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना नाणेफेकी जरूर गमावली गोटेकर ब संघानं. 9-9 सरकार आई गावदेवी गोटेकर ब त्यांच्या विरोधामध्ये क्रिशा मल्हारी आई गावदेवी धोंडा वडवली या दोन संघांच्या दरम्यान ही लढत सुरू आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाची लढत. जो जिंकेल त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पहा टप्प्याचा चेंडू जरूर होता परंतु गती संपूर्ण काढून घेतली होती या चेंडूवरची आणि 16व्या टप्प्याचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. हे प्रज्वलचं इथे मात्र नक्कीच कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. परफेक्ट गोलंदाज काय असतो गोलंदाजीमध्ये नक्कीच कसे लावले जातात हे सर्व दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र गती होती आणि गॅपला भेदून चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर टू बाउन्स घेत असताना सरळ निघून गेलाय. चौकार 4 धावा.
थोडस फास्ट केला दोंडावडवली संघ. 5 मिनिटे तुम्ही बरोबर पहिल्या षटकासाठी वापरलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 मिनिटांचा अवधी तुम्ही खर्च केला. जसे सामने जवळ येत गेले तसतशी या स्पर्धेची उत्सुकता कोण जिंकेल हे मात्र फार होड इथे मात्र अनेकांना लागलेली आहे. जवळजवळ माधव ठाकरे सरांनी 2 महिन्यापासून सुरुवात केली होती या स्पर्धेच्या आयोजनाला नियोजनाला. संपूर्ण 2 महिने स्वतः एकटा वन मॅन आर्मी प्रमाणे त्यांनी आयोजन केलं. वन मॅन आर्मी प्रमाणे संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि प्रेक्षकांच्या भेटीला स्वप्नवत अशी स्पर्धा आणि शहापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला फार मोठी उंची देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचं एकमेव कारण आहे 99 सरकार माधवजी ठाकरे सर. खासदार चषक अंपायर ट्रॉफी 2025चा हा रणसंग्राम. या रणसंग्रामाला सुरुवात झाली होती खऱ्या अर्थानं 16 तारखेला. 16 तारखेपासून सुरू झालेली स्पर्धा. लोअर फुलटा चेंडू फटका फसलाय आणि बरोबर क्षेत्ररक्षकाला इथे मात्र मात्र शोधून काढलाय. पहिली विकेट गणेश डिंगोरेच्या माध्यमातून पहिला धक्का लागला गेला मैदानाच्या आतमध्ये. धोंडावडवलीची कामगिरी दिमागदार आणि चमकदार पाहायला मिळते याही सामन्यामध्ये. आणि पहिला धक्का दिला जातोय 99 सरकार आई गावदेवी गोटेकर ब संघाला. डीजेने सुद्धा 4 रात्र इथे मात्र सर्वांचंच मन जिंकलंय. प्रत्येकाला हवं तशी गाणी इथे मात्र ऐकायला मिळाली. त्याचप्रमाणे आमचे बीके स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम 4ही रात्र अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी तर कॅमेरामॅननेच जवळजवळ चंद्रच पूर्ण टिपला होता. दुसऱ्या षटकाची सुरुवात प्रथमेशने इथे मात्र विकेट सहित केलेली आहे. जो ट्रॅम्प इथे मात्र रचला गेलाय त्या ट्रॅम्प मध्ये गणेश डिंगोरेला अडकवलं. आता पुन्हा एकदा अतिश पांडेच्या विरोधातही नक्कीच रणनीती काय असेल हे मात्र पाहावं लागेल. फील्ड सेटअप तर सर्व काही सांगून जातो. ऑन साइडला फार चांगल्या प्रकारे इथे मात्र फील्ड सेटअप पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, वाईडिश लॉंग ऑन, तदनंतर लॉंग ऑफ आहे आणि कव्हरच्या क्षेत्रात हे झाले बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गती परिवर्तन गती पूर्णच्या पूर्ण काढून घेतली आहे या षटकामध्ये. कोणत्याही प्रकारे गती देत नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. माहिती आतिश भांडीला जर गती मिळाली आणि त्याच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू नक्कीच पाहायला मिळाला तर तो सरळ सरळ पार्किंग प्लॉट मध्ये नक्कीच पाठवण्याची क्षमता आतिश भांडेमध्ये आहे. 2 डॉट बॉल केल्यानंतर कुठेतरी थोडस मानसिक संतुलन बिघडण्याची इथे मात्र फटका लाजवाब चेंडूला सरळ सरळ पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी षटकार. खूप चांगलं षटक आतापर्यंत 3 चेंडू पाहायला मिळाले होते, परंतु चौथ्या चेंडूवर पलटवार केला आणि चेंडूला षटकाराचा साठी पाठवून दिलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी पाहायला मिळाला चेंडू षटकाराच्या बाहेर.
2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 15 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे धावफलक 15 या अंकावर आहे. एक गडी जरूर गमावलाय. आता मात्र ऑन साइडला अतिरिक्त एक खेळाडू आपण तैनात करताना पाहत आहोत. दोंडा वडवली संघ अनेक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आलेत, म्हणून दोन्ही संघांना दोघांची रणनीती चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि त्याच प्रकारे आता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये कामगिरी सुरू आहे. दोंडा वडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये डॉट बॉल जरूर येत आहेत, परंतु हल्ले सुद्धा चढवले जात आहेत गोटेकर बस संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गती इथे मात्र अतिरिक्त होती. अप्रतिम चेंडू. आतापर्यंत जेवढा आपण सामने बघितलाय या इनिंग मध्ये फार गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालंय. स्लोवर टप्प्याचे चेंडू हाताळण्यामध्ये यश प्राप्त झालंय. हे सर्व काही माहिती आहे. गोटेकर बस संघाच्या फलंदाजांना गती मिळाली तर षटकाराच्या बाहेर जाऊ शकतो चेंडू, आणि इथे मात्र नक्कीच त्यावर कामगिरी करतायत. परंतु दुसऱ्या बाजूने आता फलंदाजांनी सुद्धा मानसिकता बनवली आहे की कोणत्याही क्षणाला स्लोवर टप्प्याचा चेंडू येऊ शकतो, म्हणून तेही तयार असतील. फलंदाजीच्या माध्यमातून पाहायचं झालं तर चांगली कामगिरी. आतिश 4 चेंडूमध्ये 7 धावेवर खेळतोय, परंतु इथे मात्र लाजवाब फटका समोरच्या दिशेनं सरळ सरळ पाठवून दिलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी षटकार. पहा, आम्ही सांगितलं पहिल्या रात्रीमध्ये आमच्या कॅमेरामॅनने चंद्रही टिपलं होतं आणि आपल्या स्क्रीनवर आपण पाहत आहोत. अगदी चंद्राला आज पुन्हा एकदा टिपत असताना जर सकाळचा सूर्योदय झाला तर सूर्यालाही आमचे कॅमेरामॅन कॅप्च करतील याच्यात शंकाच नाहीये. पहिल्या रात्रीला तेही आम्ही केलं होतं आणि चंद्रालाही टिपलं होतं. तर आज पुन्हा एकदा चंद्राला टिपण्यामध्ये आमच्या कॅमेरामॅनला यश प्राप्त झालंय. ही मायानगरी आपण पाहत आहोत. क्रिकेटची पंढरी जी सजवली गेली आहे माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून. अप्रतिम सामने आतापर्यंत पाहायला मिळालेत. अनेक साले बलाढ्य संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघितले. खूप साऱ्या संघांनी आपले नशीब आजमावले. जवळजवळ 48 संघ या स्पर्धेत दाखल झाले आणि 48 संघांमधून शहापूर तालुक्यातील किनवली असोसिएशनचे 24 संघ होते आणि ग्रामीण ओपनचे 24 संघ. तर किनवली असोसिएशन मधून नक्कीच 2 संघ उपविजेता आणि उपविजेता ठरले, असनोली आणि ठुणे. तर आता ग्रामीण ओपन मधून कोणते संघ असतील हे मात्र पाहावं लागेल, कारण आसनगाव संघ ऑलरेडी एका पारितोषिकासाठी नक्कीच दाखल झालाय आणि दुसरी सेमीफायनल आपल्या समोर रंगताना आपण पाहत आहोत. गोटेकर आणि धोंडा वडवली या 2 संघांच्या दरम्यान. क्रिशा मल्हारी, आई गावदेवी धोंडा वडवली त्यांच्या विरोधात 9-9 सरकार, आई गावदेवी गोटेकर. लोअर फुल टॉस चेंडू इथे मात्र गॅप मध्ये खेळून काढल्या. थोडीशी पम्बलिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव इथे मात्र प्राप्त झाली आहे. ही क्रिकेट मला थोडस अजून काही समजत नाहीये, कारण दुहेरीची संधी होती जरूर, दुहेरीचा प्रयत्न करता आलाही असता, परंतु इथे मात्र प्रयत्न होता आणि दिसला नाही. कारण पहिली धाव अतिशय संत गतीने दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. पहिली धाव नेहमी क्रिकेटमध्ये जर फिटनेसचा विचार केला तर विराट कोहली आपण सर्वोत्तम उदाहरण बघू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिटनेस बद्दल विराट कोहलीकडे नेहमीच पाहिलं जातं. पहिली धाव नेहमी तो अतिशय वेगानं घेतो. रवींद्र जडेजा असतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा गर्रकन आतमध्ये आला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॅटचा फ्लो जर बघितला ना, बॅट स्विंग बघितला तर ऑन साइडला जरूर होता. लाईन रीड करण्याच्या अगोदरच बॅट फिरवली गेली होती. पद्मालित्य नव्हतं. पुन्हा एकदा पाय जागेवरच आहेत, पाय जागेवरच आहेत. तुम्हाला क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचा आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये फुटवर्क, आणि फुटवर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डगआउट फार निराशा आहे, कारण
बॅक टू बॅक 2 डॉट आल्यानंतर शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. 2 डॉट आल्यानंतर शैलेश भोईर गोलंदाजी अप्रतिम करतोय. प्रज्वल दळवीनं अप्रतिम कामगिरी केली, प्रथमेशने कामगिरी केली आणि आता शैलेश भोईर खूप चांगली कामगिरी. पुन्हा एकदा इथे काय घडतंय? ओके, नक्की तिसरे पंच येतील, चेक करायचं आहे. बॅटर साइडला तिसरे पंच. चेक करायचं आहे. जयंत डिंगोरे आउट आहे. इथेच इथेच इथे स्ट्रायकर त्या साईडला आउट आहे, म्हणजे स्ट्राईक वर आतिश भांडे असतील. पाय पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे. वडवली संघ पाय पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे. ज्यावेळी तुम्ही लावलाय त्यावेळी पाय जागेवर होता. तुमचे 2 खेळाडू आहेत, 12 पण आहे आणि 13 प्रतिनिधी पण घेतलाय. ओके, सर असू द्या, पाणी द्या. शाळेला कोण आलं तर बोलून एवढं पाणी पिलं. ओके, काय तिकडे आहेत ना. हा. तर स्ट्राईक वर आतिशला येणं गरजेचं होतं. आतिश आता मात्र स्ट्राईक वर आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली आहे धावफलकावर 22 धावा. तेवीस धावा, सॉरी. मनीष लहाने सुद्धा इथे मात्र धावबाद होत आहेत. 23 धावसंख्येवर धावफलक थांबवलं गेलं. या षटकाचं विश्लेषण द्यायचं झालं तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, त्यानंतर 2 डॉट, तिसरा चेंडू डॉट झाले, धावच्या प्रयत्नामध्ये रनआउट झाले. त्यानंतर चौथा चेंडू सुद्धा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर मनीषने केला, परंतु आतिशकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळाला नाही आणि मनीषला सुद्धा धावचित व्हावं लागलं. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि धावसंख्या 23 या अंकावर आहे. जर एखादा मोठा फटका चौकार किंवा षटकार आला तर नक्कीच मी तर म्हणजे 25 प्लस जाऊ शकतात. आणि जर 25 प्लस जर गोटेकर बस संघ गेला तर मैदानाच्या आतमध्ये जसं त्याचं प्रत्युत्तर आणि फाईट फार चांगली पाहायला मिळेल. कारण दुसऱ्या बाजूनही अंडर 25 चे खेळाडू आहेत, एका बाजूने दुसऱ्या बाजूनही अंडर 25 चे खेळाडू आहेत. दोन्हीही कमी वयाच्या खेळाडूंचे हा संघ. खूप चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. हेलिकॉप्टर जरूर लँड करायचा होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नक्कीच गडी बाद होतील. 1 धाव आणि 1 विकेट या चेंडूवरही पाहायला मिळाली. धावसंख्या 24 झाली आहे, म्हणजे टार्गेट 25चं सेट केलंय. 18 मध्ये 25 फाईट दिली जाऊ शकते, परंतु फाईट दिली जाईल की एका हाती दोंडा वडवली संघ जिंकेल, की दुसऱ्या बाजूनं 18 मध्ये 25 रोखण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न गोटेकर बस संघही करेल. तुर्तास तरी सूर्य एक संगीत ऐकूयात आणि त्यानंतर उत्तरार्धाकडे आपण घेऊन जाऊयात. DJ
डीजे खूप सुरेख संगीत पहाटेच्या या प्रभात समयी आपल्याला ऐकायला मिळालं. पहाटेच्या प्रभात समयी तमाम लाईव्हच्या माध्यमातून पाहणाऱ्या माझ्या मायबाप प्रेक्षकांचं उपस्थित मैदानावरील सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आसनगाव संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. पहिला चेंडू 18-25 समीकरण. पहिला चेंडू स्विचिटचा प्रयत्न. याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने डॉट बॉलचं मार्जिन वाढवावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला प्रज्वल दळवीची कामगिरी या अगोदरच्या सामन्यातही आपण पाहिली आहे. तो अशाच प्रकारे गॅप शॉट केलत असतो. त्याचा आत्मविश्वास टायमिंगवर आहे आणि याच प्रकारे तो नेहमी फलंदाजी करत असतो. 2 धावा तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. टायमिंगवर भरपूर विश्वास आहे प्रज्वल दळवीचा. अनेक वेळा आपण बघितलंय. अनेक ठिकाणी आपण दोंडावडोली संघ खेळताना आपण प्रज्वलची कामगिरी पाहिली आहे. आणि याच प्रकारे टायमिंगवर जे फलंदाज खेळतात ना त्यांची फलंदाजी पाहणं अप्रतिम असतं. फुलटॉस बॉल इथे मात्र सरळ सरळ फेकून दिलाय चेंडूला 6 धावेसाठी षटकार. फायर धावसंख्या होती धाव फलकावर 12. तर अगदी वेळेत आसनगाव संघ इथे मात्र पोहोचतोय. पुन्हा एकदा पुढे येऊन नजाकत काय असते ना ड्राईव्हचे फटके हे फार पाहणं अप्रतिम असतं. असं म्हणतात ना की मुंबईला मरीन ड्राईव्ह जेवढी फेमस आहे तेवढंच क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह फेमस आहे. आणि विराट कोहलीची कव्हर ड्राईव्ह पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. त्याच प्रकारे त्याची आठवण करून देणारी फलंदाजी प्रज्वल दळवी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. कारण ड्राईव्ह खेळतोय, कधी पॅडल स्वीप करतोय, कधी स्विच हिट मारतोय. अप्रतिम फलंदाजी सुरू आहे. 13 या अंकावर धावफलक पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ओव्हर झाली आहे पहिली समाप्त. आणि मैदानाच्या आतमध्ये आता इंटरेस्टिंग असेल गोलंदाजी कोण करेल हे पाहणं. कारण इथून पुढे जर टार्गेट पाहायचं झालं तर 12 चेंडू आणि शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये धावा 12. 12 मध्ये 12 करायचे आहेत. आता कुणाचे 12 वाजतील हे मात्र पाहावं लागेल. कारण एका संघाचे 12 वाजणं निश्चित आहे. परंतु दुसऱ्या बाजूला फाईट किती दिली जाईल हेही पाहावं लागेल. कारण दोन्ही संघ सेमीफायनल 2 मध्ये दाखल झालेत आणि सेमीफायनल 2 चा थरार केलत असताना मैदानाच्या आतमध्ये जो मोमेंटम आता दोंडावडवलीकडे आहे तो मोमेंटम थोडं शिफ्ट करण्यासाठी अप्रतिम कामगिरी करण्यासाठी गोटीगर संघ इथे प्रयत्न करेल का की प्रज्वल दळवी त्याचा क्लास इथे मात्र दाखवत असताना हा सामना गोटीगर संघाच्या तोंडातून त्याच्या गशातून काढून घेऊन जाईल हे मात्र पाहावं लागेल. 12 मध्ये 12 जर समीकरण कुणालाही सांगितलं तर कुणीही सांगेल की आरामात समीकरण आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, विसरून चालणार नाहीये. कारण 30 मध्ये 31 ची गरज त्यावेळी T20 विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेलाही होती. परंतु भारतीय गोलंदाजांसमोर त्यांनी अक्षरशः नांग्या टाकल्या आणि भारताने तो विश्वचषक जिंकला. औचित्य होतं फायनलचं. इथे सेमीफायनल आहे. औचित्य आहे खासदार चषक 2025 ठिले इथं. आणि परंतु इथं समीकरण आहे 12 चेंडू 12. हे केल्या जातील का की रोखल्या जातील? रोखताही येऊ शकतात आणि बनवताही येऊ शकतात. सर्व काही शक्य आहे. पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खूप चांगला फटका. कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. सरळ सरळ निघून चाललाय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय धमाका. प्रज्वल दळवीचा क्लास चौकार.
आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो. भरपूर रूम दिला होता आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाजाला रूम मिळाला की अशा प्रकारे फटके येत असतात. 8 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तत्पूर्वी कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 18 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. 7 धावेची गरज असेल. आतिश भांडे याने नक्कीच स्वतःवर विश्वास दर्शवलाय आणि तो स्वतः दुसरं षटक हाताळतोय. 45 नंबरची जर्सी आणि नक्कीच रोहित शर्मा फॅन आहे. रोहित शर्माला तो नेहमी फॉलो करत राहतो. त्याच्याच प्रकारची फलंदाजी तोही करत असतो. पण तो आता गोलंदाजीत दमखम दाखवावा लागेल आतिश भांडेला. पहा दुसऱ्या बाजूनं काय गोलंदाजी होते. या प्रकारे गोलंदाजी मी नक्कीच अपेक्षित करेल. पडल्यानंतर अतिशय उचली घेत चेंडू वेगानं ट्रॅव्हल झाला इष्टरक्षक जयंतकडे. फार चांगली नक्कीच गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली. हा चेंडू अप्रतिम होता. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. हे डॉट बॉलचं जे मार्जिन आहे ना ते कुठेतरी सामन्यामध्ये घेऊन येईल. कुठेतरी नक्कीच आत्मविश्वास देऊन जाईल गोटेकर संघाला. शेवटच्या ओव्हरमध्ये कितपत धावा राहतील हे सुद्धा पाहावं लागेल की एखादा मोठा फटका जर इथून आला ना तर मी तर म्हणेल गोटेकर संघासाठी हा सामना संपू शकतो. परंतु इथून अजून डॉट बॉल जर आले तर डॉट बॉल अजून एखादा दुसरा आला तर नक्कीच सामना बनू शकतो. आणि आतिशने आता ती सुरुवात करणं सुरू केलंय. ज्या वेळी आपण अशा संकटात सापडत असतो ना त्यावेळी नक्कीच आपण तो सामना आठवलाच पाहिजे. ज्या वेळी आपल्याला कामगिरी करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर येते ना त्यावेळी आपण संघाचा विचार न करता आपण गावाचा विचार केला पाहिजे. गावाचा ज्यावेळी आपण विचार करू ना त्यावेळी आपली कामगिरी नेहमीच सरस होत राहते आणि ती सरस कामगिरी करण्याची आता जबाबदारी अतिशवर आहे. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. तिसरा नव्हे तर या ओव्हरचा तिसरा आणि या अगोदरच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू डॉट बॉल केला होता फलंदाज शैलेश भुईर आणि एकंदरीत 4 डॉट बॉल केलाय शैलेश. 18च्या 18 धावा प्रज्वल दळवीच्या बॅट मधून आल्यात. म्हणून त्या नॉन स्ट्राईकला असलेल्या प्रज्वल दळवीची विकेट फार महत्वाची आहे. 10 चेंडू 7चं समीकरण होतं. 7 चेंडू 7 वर आलंय. काय होईल हे पाहावं लागेल. बॅटची कडा फटका फसलाय. डाऊन दी बॉल. यष्टीरक्षक आलेत. चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय शैलेश भोईरचा खेळ. धावसंख्या झाली 18 आणि 6 चेंडू 7 धावेची गरज आहे. सामना बनलाय. सर मी उल्लेख केला सामना बनू शकतो आणि सामना बनवलाय आतिश भांडेने. सामन्यामध्ये घेऊन आलाय गोटेकर गावाला, गोटेकर संघाला आणि या संपूर्ण सामन्यामध्ये चांगली फलंदाजी जरूर मला करता आली नाही. परंतु त्याने कॉल दिला होता ज्यावेळी ओव्हर संपली पहिली त्यावेळी कॉल दिला की नाही मी हे षटक हाताळतोय आणि त्याने कामगिरी करून दाखवली. फटका फसलाय. डाऊन दी बॉल. काय घडलंय इथे. जीवनदान प्राप्त होत आहे प्रज्वल दळवीला. जो प्रज्वल दळवी तुमच्या खिशातून हा सामना घेऊन जाण्याची क्षमता ठेवतो त्या प्रज्वल दळवीला जीवनदान इथे मात्र प्राप्त झालंय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला सामना इथे मात्र पाहायला मिळतो. सेमीफायनल 2 कशी असावी
तर सेमीफायनल 2 अशी असावी जी आता आपल्या स्क्रीनवर सुरू आहे. गोटेकर ब आणि 2 डाव वळवले या संघाच्या दरम्यान. 4 चेंडू 7 धावेची गरज, तब्बल 6 चेंडू कोणत्याही प्रकारची धाव आली नाही आणि दबाव जो गोटेकरवर होता तो दबाव आता मात्र धोंडा वडवलीवर असेल. धोंडा वडवली संघ कुठेतरी आता दबावात आहे आणि त्या दबावामध्ये इथे मात्र बिखरेल की निखरेल हे पाहावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी अप्रतिम होतीये. कॉन्फिडन्स लेवल आता हाय झाली आहे. आत्मविश्वास दुणावलाय, आत्मविश्वास वाढलाय गोटेकर बस संघाचा. कारण इथे मात्र 6 चेंडू डॉट आलेत. पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू, तिसरा डॉट बॉल. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 7 धावा. प्रीतम जोशीचं हे षटक अप्रतिम इथे मात्र हाताळत असताना फलंदाज रेडी नव्हते आणि म्हणूनच फलंदाजाने अंतिम क्षणात सांगितलं की मी रेडी नाहीये. 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. एक बिग हिट इथे मात्र सामना जिंकून देऊ शकतो. 3 मध्ये 6 झाले तर टाय होईल. फटका फसलाय. गणेश डिंगोरे कॉल केलाय आणि त्या चुकी होत नाहीये. काय झालंय मॅच मध्ये. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 2 चेंडूची गरज असेल. डीजे तब्बल आणि तब्बल 8 चेंडू सर कोणत्याही प्रकारे धाव नाही. सामन्यामध्ये रोमांचकता वाढली आहे. दोन्ही सलामीचे सलामीवीर आउट झालेत आणि आता अक्षय पाटील आणि प्रथमेश दोघेही खेळपट्टीवर आहेत. प्रथमेश मध्ये क्षमता भरपूर आहे सर. अनेकदा त्याने या सिच्युएशन मधून धोंडा वडवलीला जिंकून दिले. परंतु दुसऱ्या बाजूने जेपी आपण आजवर काय केलंय हे आता सर्व काही विसरून जावं लागेल. आत्ताच्या क्षणाला काय करायचंय हे मात्र महत्वाचं आहे. तुम्ही भूतकाळामध्ये कोण होता हे महत्वाचं नाही, तुम्ही भविष्यामध्ये काय करता हे महत्वाचं आहे. कारण वर्तमानामध्ये केलेली कामगिरी भविष्यामध्ये खूप चांगल्या. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि एक चेंडू 7 धावेची गरज. इथून जर षटकार लगवला तर टाय होईल आणि टाय झाली तर सुपर ओव्हर. म्हणजे इथून सर्व काही शक्य आहे. परंतु आता षटकाराशिवाय पर्याय नाहीये. गोलंदाजाने चुकी केली तर मात्र पुन्हा एकदा इथे मात्र संधी मिळेल धोंडा उडवलीला. परंतु 10 चेंडू 7 धावेची गरज. आई गावदेवी गोटेकर बला तिथून टर्न केलाय सामना आणि सामना आलाय. एक चेंडू 7 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, विजयी कोण होणार होतं हे माहित नव्हतं. परंतु सामना लढणं हे महत्वाचं आणि ते मात्र मेडल ओव्हर. आई गावदेवी कोटेकर नवनव सरकार. आई गावदेवी कोटेकर ते संघ आणि हास्य आहे नवनव सरकार यांच्या चेहऱ्यावर. कारण त्यांनाही माहिती आहे हा चेंडू 7चा सामना इथे मात्र विजयश्री झाली आहे. नवनव सरकार आई गावदेवी कोटेकर हार्ड लक, हार्ड लक गोंडा वाढवली संघ थोडीशी कुठेतरी
कर्णधार प्रज्वल दौलवीचा साई सन्मान आपण करणार आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि गोड आठवण सन्मान चिन्ह. चला गोटेकर प्रसंग कर्णधार या. नंतर वाटलं 10 मिनिटाची आपण रेस्ट देऊयात. नवनव सरकार आई गावदेवी गोटेकर ब